Welcome back, dear student. In today video lecture number 9, in that we have discussed the derivations regarding the packing efficiency. आता आज आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय ते बघायचे आणि सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये आणि बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती असते ते आपल्याला बघायचे असतं. तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन बघितलेली होती की कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज अ number of constituent particle is surrounded toward the center of the sphere is called as a coordination number. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर हा जास्त असेल तेवढं त्याच्यामधले अरेंजमेंट एक कॉम्पॅक्ट असते, तेवढे ते पार्टिकल त्या स्फिअरशी टाइटली बाउंडेड असतात. ओके, कोऑर्डिनेशन नंबरवरून आपल्याला त्या क्रिस्टल स्ट्रक्चरची जॉमेट्री समजते. जे कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर जॉमेट्री काय असेल, कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर जॉमेट्री काय असेल, कोऑर्डिनेशन नंबर 8 असेल तर जॉमेट्री काय असेल ते आपण सर्व डिस्कस करणार आहोत. परंतु तुमच्या आता एक लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो तर मॅग्निट्यूड म्हणजे किंमत, पॅकिंग इफिशियन्सी, मॅग्निट्यूड ऑफ द पॅकिंग इफिशियन्सी गिव्स द मेजर हाऊ टू द पार्टिकल्स आर टाइटली बॉन्डेड टुगेदर. म्हणजे ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशन नंबरची किंमत त्या कोऑर्डिनेशन नंबरच्या किंमतवरून त्याच्यामध्ये असणारी पॅकिंग इफिशियन्सीचा आपल्याला काय समजतो की ती लूजली पॅक आहे का टाइटली बाउंडेड आहे हे आपल्याला समजतं. मग दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी काढली जाते, तर पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी एक आपल्याला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे बघा, तो फॉर्म्युला असा आहे, द पॅकिंग इफिशियन्सी किंवा त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज ऑफ पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आता या वाक्याला एक अंडरलाइन मी करतोय, लक्ष द्या इकडे. इथे एक वाक्य आलेले बघा, तो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन, इथे शब्द आहे युनिट सेल. आता किती प्रकारचे युनिट सेल आपण बघितले, देयर आर 3 टाइप ऑफ द युनिट सेल. फर्स्ट इज दैट सिंपल क्यूबिक यूनिट सेल, second is that body center cubic unit cell, and third is that face center cubic unit cell. In simple cubic unit cell, the number of particles present in simple cubic unit cell is 1. In body center there are 2 and face center there are 4, divided by the total volume of the unit cell. मग जो काही व्हॉल्यूम आहे टोटल युनिट सेलचा, तो टोटल युनिट सेलचा व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल या दोघांचा रेशो आणि त्याला गुणिले जर आपण 100 केलं तर दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चरची आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी डिटरमाइन करता येते. परत एकदा फॉर्म्युला सांगतोय, तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल divided by the total volume of unit cell into 100. ओके, मग आता आपल्याला किती प्रकारचे पॅकिंग इफिशियन्सी काढायचे आहे, तर आज आपल्याला 2 म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, त्याची एक पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायची. सिंपल क्यूबिक युनिट सेल ते सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आपण म्हणतो, त्याला लक्ष द्या. म्हणून या टायटल दिले बघा, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल स्ट्रक्चर इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. आता सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये पॅकिंग इफिशियन्सी मी डिटरमाइन करतोय. त्याच्या अगोदर एक वाक्य किंवा एक क्रिस्टल स्ट्रक्चर आपण इथे कॅरी आउट करतोय. दिस इज अ सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. इन दैट सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, ओके, दिस इज द एज लेंथ, त्याला आपण कडा असे म्हणतो, एज लेंथ. ओके, टू डिटरमाइन द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर and face center cubic structure, to determine this we proceed to the 4th step. मग आपल्याला 4 स्टेप मधून आपल्याला जावं लागतं.
मग त्याच्यातली पहिली स्टेप म्हणजे काय, तर पहिली स्टेप म्हणजे आपल्याला रेडियस फाइंड आउट करावं लागते, रेडियस ऑफ द स्पियर. सेकंड इज दॅट व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. थर्ड इज दॅट total volume of the sphere, and fourth is that percentage of packing efficiency or packing efficiency. म्हणजे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी डिटरमाइन करण्यासाठी ह्या 4 स्टेपचा वापर करावा लागतो. पहिलं असतं रेडियस डिटरमाइन करावं लागते, त्याच्यानंतर स्पियरचा व्हॉल्यूम डिटरमाइन करावा लागतो, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर डिटरमाइन करावा लागतो, त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम डिटरमाइन करावा लागतो, आणि चौथी जी स्टेप्स आहेत पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. So what is the first item to determine the packing efficiency in the simple cubic structure? So for this we have consider the simple cubic structure. त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, consider the simple cubic structure. इथे वाक्य मी असं लिहितोय, consider a simple cubic structure or simple cubic unit cell, simple cubic structure which contain 8 corners and each corners one constituent particle is present. One constituent particle is present, and it contains the edge length. The edge length is represented by symbol small a. Simple cubic unit cell मध्ये आपण असं लिहिलं, consider the simple cubic unit cell or simple cubic structure which contain the 8 corners. In each corners one constituent particle is present, and the edge length of the simple cubic structure is a is equal to 2r. तर त्याची edge length किती घेतली आपण, the edge length is equal to edge length म्हणजे कडा आपण त्याला असं म्हणतो, edge length a is equal to 2r. These are the very importance to determination of the packing efficiency. Packing efficiency determine करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्टेटमेंट घेतले a is equal to 2r. आता मला एक सांगा, how to determine the radius? Radius is equal to a by 2. These are the first step. ही काय झाली, पहिली स्टेप झाली. What are the second step? The second step is that volume of the sphere. Volume of sphere. समजा मी हा एक स्फियर घेतला, हा, तर या स्फियरचा व्हॉल्यूम किती असतो, द व्हॉल्यूम ऑफ स्फियर इज दॅट 4/3 pi r cube. स्फियरचा व्हॉल्यूम किती आहे, 4/3 pi r cube. ओके, you know that in simple cubic structure the total number of unit cell is 1 because it contains the 8 corners. In each corner one constituent particle is present, so total number of particles is present in the simple cubic unit cell is equal to 8 into 1 upon 8 is equal to 1. So we have written here that the number of particles in simple cubic structure or simple unit cell is equal to 1 upon 8 into 8 is equal to 1. आता मला स्फियरचा व्हॉल्यूम समजला किती आहे, 4/3 pi r cube. पण सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल आहे, 1. म्हणून मी इथे लिहिलं बघा, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू 4/3 pi r cube. आता हे इक्वेशन मी असं मॉडिफाय करतो, लक्षात द्या. आता इथे व्हॉल्यूम ऑफ स्फियर मी घेतला 4/3 pi r cube, परंतु इथे असं लिहितोय, in simple cubic unit cell contains
is equal to 1. Hence, we have written that the volume of one sphere is equal to 4 by 3 pi r cube. Okay? आता मला एक सांगा, what is the value of r? Putting the value of r is equal to a by 2, and we have simplified this equation. That is, volume of one sphere is equal to 4 by 3. r ची किंमत काय टाकली आपण? a by मग a चा क्यूब म्हणजे a क्यूब, 2 चा क्यूब म्हणजे 8. इथे लिहितो r a upon 2. ओके? आता हे झाल्यानंतर आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर आपण काढायचा आहे, म्हणजे तो झाला टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर. आता हे झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती? टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब, टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब, टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब v is equal to a cube. v is equal to a cube. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतात, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतात, आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणतात. बघा, याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर आला, and total volume of cube v is equal to a cube. Now what is the formula of the packing efficiency? The formula of the packing efficiency is equal to packing efficiency is equal to total volume of sphere divided by total volume of cube. Into 100. बघा फॉर्म्युला काय सांगितलं मी? डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब किंवा आपण त्याला म्हणतो युनिट्स आहे. ओके, आता लक्ष द्या. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर कुठला आला तुमचा? 4 by 3 pi a cube 8. त्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो नंतर. ते कसं केलं आपण? 2 म्हणजे किती आलं ते? pi by 6 a cube. Putting the value of total volume of sphere divided by total volume of unit cell into 100. तर मी किंमत टाकली. Packing efficiency is equal to, what is the total volume of sphere? That is pi into a cube divided by 6. So total volume of cube is that a cube into 100. We get simplification. Pi into a cube upon 6 into a cube into 100, and then simplify. We get this cancel. Pi upon 6 into 100. याचं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. पायची किंमत टाकायची, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं वगैरे वगैरे तसं करत बसायचं नाही. याचं उत्तर डायरेक्ट लक्षात ठेवायचं. The simplification we obtain that 52.36%. 52.36% it is the packing efficiency. म्हणजे त्या सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये किती पॅकिंग एफिशिएंसी आहे? 52.36. आता याच्यातली एम्प्टी स्पेस कशी डिटरमाइन केली जाते? हाउ टू डिटरमाइन द एम्प्टी स्पेस? जस्ट सी दॅट. टू डिटरमाइन द एम्प्टी स्पेस, आता त्याच्यातली एम्प्टी स्पेस आपल्याला डिटरमाइन करायची. एम्प्टी स्पेस, ओके, एम्प्टी स्पेस डिटरमाइन करायची. किती पर्सेंट म्हणजे 100. हे बघा, पर्सेंटेज मध्ये इथे आपण काय घेतलं? 100. त्या 100 पैकी किती पॅकिंग आहे? 52.36. म्हणजे ते लिहिलं मायनस 52.36. येणारं उत्तर जे असेल ते काय असेल? त्याच्यामध्ये
एम्प्टी स्पेस असेल आणि एम्प्टी स्पेस किती असेल 47.64%. इट इज अ एम्प्टी स्पेस. इट इज अ एम्प्टी स्पेस. मग याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो? प्रश्न असा विचारला जातो इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर the percentage of packing efficiency is that 52.36 and the in simple cubic structure empty space is that 47.64%. In this way we have discussing the or we have determined the packing efficiency of the first, that is a simple cubic structure. आता simple cubic structure झाल्यानंतर आपल्याला packing efficiency डिटरमाइन करायची. कोणाची डिटरमाइन करायची? बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर और BCC. पण त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढावा लागेल. जस्ट सी दॅट. मी इथे लिहितो आता पॅकिंग इफिशियन्सी फॉर BCC. ओके. पण त्याच्यासाठी डायग्राम बघा. मी डायग्राम ड्रॉ करते. दिस इज द एक स्ट्रक्चर आपण घेतले. आता या स्ट्रक्चर मध्ये फक्त समजून व्यवस्थित घ्या. त्याचे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स आपल्याला कॅरी करायचे. याला मी नाव दिलं आधी ट्रायंगल A B C आणि D. ओके. हा त्याचा डायगोनल आहे. हा डायगोनल मी B अक्षराने दाखवला आणि ह्या ट्रायंगलच्या डायगोनल मी कुठल्या अक्षर दाखवला C. आणि ही काय त्याची एज लेंथ आहे. ही काय त्याची एज लेंथ. हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये दोन ट्रायंगल घेतले मी. ट्रायंगल ABC, इट इज अ राइट एंगल ट्रायंगल. अनदर ट्रायंगल इज दॅट ABD. मग त्याच्यासाठी काही वाक्यात लिहितो मी. इथे पहिलं असं लिहिलं कन्सिडर BCC बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. बॉडी सेंटर cubic structure. It contains काय contains का बोलतो 8 corners. In each corner one constituent particle is present. In addition and one sphere or is present at body center. ओके. म्हणजे बॉडी सेंटर हे कसं तयार झालंय? इट इज ऑब्टेन फ्रॉम द सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. म्हणून तिथे म्हटलं इट कंटेन द 8 कॉर्नर्स. इन ईच कॉर्नर्स वन कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट अँड वन sphere is present at the center of the body. Hence, total number of unit cells or total number of particles is equal to 8 into 1 upon 8 plus 1 is equal to 2. इथपर्यंत समजलं का बघा. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढचं कॅरी आउट करायचे ते असं आहे की रेडियस. आपल्याला काय कॅरी आउट करायची? त्याची रेडियस कॅरी आउट करायची. मग आता रेडियस फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला पहिले ट्रायंगल घ्यायचं. आता पहिली स्टेप काय? रेडियस फाइंड आउट करायची. मग त्याच्यासाठी मी एक ट्रायंगल कन्सिडर केला बघा. कन्सिडर द राइट एंगल ट्रायंगल. इथे मी लिहिते कन्सिडर अ राइट एंगल ट्रायंगल दॅट इज स्टेप फर्स्ट. Consider a right angle triangle ABC. Okay. आता मी कुठला ट्रायंगल कन्सिडर केला? राइट एंगल ट्रायंगल कन्सिडर केला. मग ह्या राइट एंगल ट्रायंगल कुठला कन्सिडर केला? ABC कन्सिडर केला. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा B काय त्याचा डायगोनल आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कसं लिहिलं? पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AB square is equal to AC square plus BC square. ओके. आता म्हणजे तुम्हाला जो डायग्राम हे डायग्राम बघा तुमच्या समोर दिसत असेल तर बघा. तर याच्यामध्ये जर बघितला तर हा पूर्ण एक
ट्रायंगल आहे बघा, हा एक आणि हा एक. हा जर आपण असा कट केला इकडनं, हा इंटेरियरचा आला, आतमधला आला आणि हा बाहेरचा आला, म्हणून दोन ट्रायंगल याच्यामध्ये मी कन्सिडर केले बघा. हा एक टर्मिनलचा इथे एक पॉईंट आहे, हा डी पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, म्हणजे ए डी बी आणि त्याच्या आतमधला ए सी बी दोन ट्रायंगल आहे. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आता बी हा त्याचा डायगोनल आहे, म्हणून मी इथे लिहिलं बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि व्हॉट अबाउट द ए बी? दॅट इज अ बी स्क्वेअर. व्हॉट अबाउट द ए सी ए? त्याचा ए स्क्वेअर. व्हॉट अबाउट द बी सी? दॅट इज अ ए स्क्वेअर. यू गॉट इट? त्याच्यानंतर परत पुढचा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो मी. आता लक्ष द्या, आता पुढचा ट्रायंगल आहे, कन्सिडर अनदर राईट अँगल ट्रायंगल. कुठला राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर लक्ष द्या, ए बी डी. त्याच्यामध्ये ए डी हा डायगोनल आहे आणि त्या डायगोनलची किंमत सी आहे, बट सी इज इक्वल टू 4r. सी ची किंमत किती आहे? 4r. लक्ष द्या, याच्यामध्ये एक स्पियर ठेवलाय बॉडी सेंटर मध्ये, बरोबर आहे. 4r कसा लक्षात घ्या, ह्या स्पियरची रेडियस r, ह्या स्पियरची रेडियस r, r प्लस r 2r आणि मधल्या ज्या स्पियरची रेडियस किती 2r, म्हणजे याची r आणि याची 2r म्हणजे किती आली 4r. म्हणजे ह्या डायगोनलची किंमत किती आली 4r. म्हणून मी इथे लिहितोय असं लक्षात घ्या. कन्सिडर अनदर राईट अँगल ट्रायंगल दॅट इज ट्रायंगल ए बी डी. त्याच्यामध्ये मी लिहितोय AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. बघा, AB स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. बट व्हॉट अबाउट AD स्क्वेअर? दॅट इज अ C स्क्वेअर. व्हॉट अबाउट द AB स्क्वेअर? दॅट इज अ B स्क्वेअर. व्हॉट अबाउट BD स्क्वेअर? दॅट इज अ A स्क्वेअर. बट यू नो that very well. What is the value of B square? That is a square plus a square means that 2a square. So put in this value. So that C square is equal to okay. So that C square is equal to काय माहिती आहे? 2a square plus a square. म्हणजे C square is equal to काय आला? 3a square. C square ची किंमत किती आली मग? 3a square. तर C ची किंमत किती आली बघा? 4r is equal to 3a square. 4r is equal to काय घेतलं? 3a square. आणि मग याच्यावरून मी डायरेक्ट a ची किंमत घेते 4r upon square root of 3. कशाची किंमत भेटली आपल्याला? a ची किंमत भेटली 4r upon square root of 3. आता ही किंमत भेटल्यानंतर आपल्याला पुढचं जे किंमत आहे ते टाकायचे आहे. ओके, आता आपल्या लक्षात यायला पाहिजे की बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे? 2. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे? 2. म्हणून आपण ते कॅरी आउट करतात. लक्ष द्या, कॅरी आउट केल्यानंतर आपल्याला ती किंमत घ्यायची आहे. लक्ष द्या, याच्यावरून r ची पण किंमत काढता येते आपल्याला. r ची किंमत काढायची असेल तर कशी काढतो आपण? लक्ष द्या इकडे, r ची किंमत जर याच्यावरून काढायची असेल तर आपण कशी काढणार? a into square root of 3 upon 4. ओके, आता स्टेप सेकंड आपण घेणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ इथे 1 स्क्वेअर घेणार का 2 स्क्वेअर घेणार? 2 स्क्वेअर घ्यावा लागेल. का? कारण की टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती 2, म्हणून इथे लिहितोय व्हॉल्यूम ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर. याचा दोघांनी मल्टिप्लाय करतोय 4/3 पाय r क्यूब. ओके, आता 2 4/3 पाय इनटू, म्हणजे असं आपण तिथे r ची किंमत टाकली तर r ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला ते इक्वेशन कॅरी आउट करावं लागेल. ते कॅरी आउट केल्यानंतर ते इक्वेशन कसं येईल बघा, a into square root of 3 upon 4. त्याचा काय घेतलं आता? क्यूब घेतला. मी वेगळा चॉकने लिहिलेले, ते समजून घ्या तिथे स्पेसिफिकेशन साठी. ते कसं आलं तर लक्ष द्या इकडे, 8/3 into पाय
ए चा क्यूब, त्याच्यानंतर इथे घेतले मी 4 चा क्यूब 64 स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3, तीनदा गुणाकार केला आणि तीनदा गुणाकार केल्यानंतर ते उत्तर किती येते, ते उत्तर आलं स्क्वेअर रूट ऑफ 3. ओके, आता याला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. ते आपण कॅरी आउट करणार आहोत आणि कॅरी आउट केल्यानंतर मग ते पूर्णपणे आपण तिथे कॅरी आउट करू. ते कॅरी आउट केल्यानंतर कसं येतं ते आपण ते पाहणार आहोत. लक्षात घ्या इकडे. याच्यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला करता येतात. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फिअर कॅरी आउट करता येतो किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हेच सोडवायचं असेल तर आपण काय करू शकतो, नुसतं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर असं म्हणू शकतो. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर तिथे म्हटल्यानंतर हा इथला 2 इकडचा जातो आणि इकडचा 2 गेल्यानंतर इथे काय येतं ते लक्षात घ्या. मग व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस इथे काय फक्त 4/3 पाय a क्यूब 3 डिवायडेड बाय काय 64 येईल. इथपर्यंत समजल्यानंतर यास आपण पुढचे घेतो टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल 3 नंबरची स्टेप आपण घेतोय. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल जसं आपण कॅल्क्युलेट करतोय तर कॅल्क्युलेट करत असताना हे कसं येईल, 2 इंटू 2 हा 2 आला इंटू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 पाय a क्यूब अपॉन 60. हा आपण कॅल्क्युलेट केला. म्हणजेच काय केलं, फक्त इथे आपण a ची किंमत जशी तशी ठेवली आणि हे a ची किंमत जशी तशी ठेवल्यानंतर पुढचं जो कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आता आपल्याला करायचं आहे. ते कॅल्क्युलेशन करत असताना ते लक्षात आहे. आता ज्यास इथे आपण कॅल्क्युलेशन करतोय ते कॅल्क्युलेशन करत असताना इथे किती येते ते लक्षात घ्या. आता बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल जसं आपण इथे म्हटलं 2 इंटू 4/3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 16 किंवा हे सिम्प्लिफिकेशन असं पण लिहिता येतं आपल्याला. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर हे सिम्प्लिफिकेशन आपण असंही लिहू शकतो. ते कसं लिहू शकतो लक्षात आहे इकडे की सिम्प्लिफिकेशन जसं आपण कॅरी आउट करतोय ते कॅरी आउट करत असताना आपण ते असं लिहू शकतो 2 इंटू 4/3 पाय r क्यूब आणि मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते कॅल्क्युलेशन आपण असं लिहू शकतो 8/3 पाय r क्यूब. 8/3 पाय r क्यूब. हे झाल्यानंतर आपण ती किंमत तिथे टाकू शकतो. आता शेवटचा फॉर्म्युला टाकायचा आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीचा. तो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता मी इथे लिहिते. तो लिहित असताना आपण असं लिहितो बघा, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम ऑफ 2 स्फियर डिवायडेड बाय total volume of unit cell into by 100. Total volume of unit cell divided by 100. आणि ते आपण कसं सिम्प्लिफिकेशन करणार आहोत आता, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू पाय इंटू a क्यूब डिवायडेड बाय, आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. टोटल व्हॉल्यूम तो किती, 8 इंटू a क्यूब इंटू काय 100. हा a क्यूब काय झाला, कॅन्सल झाला आणि आपण ज्या सिम्प्लिफिकेशन करू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू पाय इंटू 100 डिवायडेड बाय 8. याचं ज्यास आपण कॅल्क्युलेशन करू, कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी येते 68%. किती येते, 68% पॅकिंग इफिशियन्सी येते आणि एम्प्टी स्पेस किती येते, 32% येते. एम्प्टी स्पेस किती येते,
32% येते. अशा पद्धतीने आपण काय केलं ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊ. पण एक लक्षात घ्या पद्धतीने मी सांगतो, ज्यावेळेस मी पॅकिंग एफिशियन्सी बॉडी सेंटर क्यूबिकची काढली त्यावेळेस सुरुवातीला मी कशाची किंमत काढून घेतली, आधी आर ची किंमत काढून घेतली किंवा ए ची किंमत काढून घेतली. ए इज इक्वल टू बघा काय लिहिलं होतं 4r/√3 बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर किती होता 4/3 πr³ बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्ही आर ची किंमत टाका किंवा ए ची, कसे तुमच्यानुसार राहू द्या. आता जर मला टोटल व्हॉल्यूम काढायचा आहे म्हणून याला कशाने मल्टिप्लाय केलं 2 ने, म्हणजे हे किती आलं बघा 8/3 πr³ बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यास मी टोटल व्हॉल्यूम घेतोय, काय घेतोय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसा घेतला v इज इक्वल टू a³. मग a ची किंमत किती येते 4r/√3 त्याचा क्यूब घेतला, तर क्यूब घेतला तर 4 चा क्यूब किती आला बोला 64 आला. इथे r³, इथे किती √3 × √3 त्याचा काय केला गुणाकार केला, आणि गुणाकार केल्यानंतर ते कसं आलं बघा 3 × √3 ही किंमत आली. ओके, ही किंमत आल्यानंतर याला आणि याला डिवायडेशन केलं. दुसरी मेथड सांगतो मी बघा. तर दुसरी मेथड मध्ये काय आलं इथे 8/3 π × r³ डिवाइडेड बाय 64 r³ डिवाइडेड बाय 3 × √3 × 100. आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला ते उत्तर असं कॅल्क्युलेट करता येतं बघा 8/3 π r³ into 3 × √3 into 100 divided by 64 r³. this get cancel 8. ओके, म्हणजेच काय आलं ते सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर येतं 68.04%. इट इज अ पॅकिंग एफिशियन्सी and empty space is a 32%. In this way we have discussing the packing efficiency of the simple cubic structure and body center cubic structure. Okay, धन्यवाद.